तर ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये भाषावार प्रांत रचनेची आंदोलनं सुरू होती त्यांना उलट वेग आला, आंदोलनं अधिक तीव्र झाली. भाषावार प्रांतांची मागणी आता अधिक तीव्र झाली होती. लोक अधीर झाले होते. आता बॉम्बे स्टेट, जिथं आंध्र आणि तामिळनाडूमध्ये मद्रास शहरावरून पेच निर्माण झाला होता, तसाच पेच इथंही निर्माण झाला होता. बॉम्बे का इशू बहुत इम्पोर्टेंट है. बॉम्बे को क्या करें? बॉम्बे खुद ही एक प्रांत जैसा है, इतना बड़ा शहर है, उसपे गुजराती और मराठी बोलने वाले दोनों ही लोग बहुत पावरफुल हैं. नंबर मराठी ज्यादा है, बिजनेस और प्रोफेशंस और हर चीज में गुजराती जो है वो बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है. तो ये सब बातें, कॉन्फ्लिक्ट कई देर तक चलता रहा कि ये अलग, बॉम्बे को अलग कर दिया जाए, कैसे कर दिया जाए. शेवटी हताश होऊन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आंध्र राज्याच्या निर्मितीनंतर लगेच पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाची घोषणा केली. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 2 वर्षांचा वेळ दिला गेला. पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं. उसका मेन ऑब्जेक्टिव जो रीऑर्गेनाइजेशन कमीशन के पीछे था कि हम एक ऐसा आयोग बनाएं जो कोने कोने जा जाके लोगों से बातचीत करके ये क्वेश्चन पूछे. इसलिए 1.5 लाख से भी ज्यादा इंटरव्यू उन्होंने किए. ये पूछे कि क्या आप वाकई भाषा के आधार पर डिवीजन करना चाहते हैं या नहीं. गमतीचा भाग म्हणजे या मायानगरी मुंबईचे सुद्धा 3 दावेदार होते. मराठी भाषिकांची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी होती. गुजराती भाषिकांना देखील मुंबईसह गुजरात प्रांत हवा होता. आणि बॉम्बे स्टेटची मागणी करणारी तिसरी पार्टी म्हणजे बॉम्बे सिटीझन कमिटी. या गटामध्ये अनेक मोठे उद्योजक होते. उदाहरणं द्यायची झाली तर खुद्द JRD टाटा, बॉम्बे सिटीझन कमिटीला काही गुजराती भाषिकांचं समर्थन होतं, ज्यांना बॉम्बे महाराष्ट्राची राजधानी व्हावी आणि मराठी नेत्यांचा तिथे दबदबा असावा असं कदापि वाटत नव्हतं. एप्रिल महिन्यात बॉम्बे सिटीझन कमिटीची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला प्रसिद्ध उद्योजक JRD टाटा देखील उपस्थित होते. या बैठकीत बॉम्बे स्टेटचा मुद्दा स्टेट कमिशन समोर मांडण्याचा निर्णय घेतला गेला. बॉम्बे किसी एक भाषा वालों का शहर नहीं है. यहाँ हमेशा से ही लोग जगह जगहों से आकर बसे हैं और उनके बसने से ही तो ये शहर बना है. और कितने मराठी बसे हैं यहाँ पर? पूरी आबादी के 43%. हम कैसे मान लें कि ये संयुक्त महाराष्ट्र का एक हिस्सा है? तो फिर हम एक काम करते हैं, हम एक मेमोरेंडम तैयार करते हैं जिसमें ये सारी बातें विस्तार में रखी जाएगी. इससे उन्हें हमारा पक्ष समझने में आसानी हो जाएगी. सही. ठीक है, that's better I think. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बॉम्बे शहराला कोणा एका भाषेच्या कक्षेत ठेवण्यास तयार नव्हते. पण ह्या मुद्द्यावरून पंतप्रधान नेहरू आपल्याच पक्षात एकटे पडत होते. काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री नरहरी विष्णू गाडगीळ असो किंवा CD देशमुख किंवा शंकरराव चव्हाण, नेहरूंवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात ते कुठलीही कसर सोडत नव्हते. कुछ नेता जो हैं वो बॉम्बे के पक्ष में थे. कांग्रेसी नेता जो बॉम्बे को अलग राज्य के लिए चाहते थे, लेकिन अधिकांश नेता जो महाराष्ट्र के थे वो चाहते थे कि बॉम्बे महाराष्ट्र की राजधानी बने. शंकरराव देव संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष होते. 1954 साली ह्या परिषदेने आपल्या मागण्या राज्य पुनर्निर्माण आयोगासमोर मांडल्या. त्या मागणी पत्रकात हे स्पष्ट केलं होतं की मुंबई शहराशिवाय स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा विचार अशक्य होता. ह्या संदर्भात संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या सदस्यांनी बॉम्बे सिटीझन कमिटीशी देखील चर्चा केली होती. मुझे लगता है कि हम लोग मिल बैठकर कोई रास्ता निकाल सकते हैं, इसलिए मैं आपसे मिलने आया हूँ. देखिए,
फिर आप ही बताइए हम क्या कर सकते हैं। बम्बई को महाराष्ट्र से अलग करने की बात तो मुझे मंजूर नहीं, कुछ भी हो, और महाराष्ट्र की राजधानी बम्बई ही रहेगी। लेकिन हम मिलकर ये जरूर कर सकते हैं कि बम्बई जैसी है वैसी ही बनी रहे, इसका अपना महानगरी चरित्र, व्यापार, उद्योग वैसे का वैसा ही रहे। देखिए, बॉम्बे सिटीजन कमेटी के सदस्य से बात किए बगैर मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन फिर भी मुझे ऐसा लगता है कि बम्बई को अलग राज्य बनाने की मांग हम तब छोड़ सकते हैं अगर बम्बई वैसा ही द्विभाषी राज्य बना रहे। दोघेही आपापल्या मतांवर ठाम होते, त्यामुळे तडजोडीची कुठलीही चिन्ह दिसत नव्हती. या सगळ्या प्रकारामुळे पंतप्रधान नेहरू खिन्न झाले होते. पंडित जवाहरलाल नेहरू देशवासियांना सतत एकजुटीने राहण्याचा सल्ला देत होते. भाषेच्या आधारे प्रांताच्या मागणीमुळे खुद्द भारतीयांमध्येच दरी निर्माण झालेली होती. लवकरच राज्य पुनर्निर्माण आयोगाचा अहवाल येणार होता. नेहरूंना या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय याचा अंदाज होता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातल्या अडचणी त्याही त्यांनी गृहीत धरलेल्या होत्या. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते अत्यंत तणावाखाली वावरत होते. या तणावाचा अंदाज आपल्याला त्यांनी विजयलक्ष्मी पंडित यांना लिहिलेल्या पत्रातून दिसत होता. सच तो ये है कि यहाँ मुश्किलें बढ़ती जा रही हैं और अब राज्य पुनर्गठन आयोग की रिपोर्ट के बाद हालात बर्दाश्त से बाहर होने वाले हैं. तुम्हारा जवाहर. जवळजवळ 18 महिने ह्या मुद्द्यावर अनेक चर्चासत्र, चौकशा आणि ऑक्टोबर 1955 साली तो अहवाल सगळ्यांसमोर सादर केला गेला, ज्यामुळे भारताचा भूगोल बदलला जाणार होता. आणि तेच झालं ज्याची पंतप्रधानांना भीती वाटत होती. देशात यादवी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. नेहरूंनी आपल्या मित्राला माउंटबॅटनला पत्र लिहिले. डियर डिकी, जिस तरह के भाषण दिए जा रहे हैं और जो रिपोर्ट आ रही है, उनको पढ़कर कोई भी ये सोच सकता है कि भारत के कुछ हिस्सों में हम गृह युद्ध के कगार पर हैं. आपका जवाहरलाल. राज्य पुनर्रचना आयोगाच्या त्या अहवालामध्ये असं काय नेमकं होतं ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये जागोजागी यादवी युद्ध, सिव्हिल वॉर यासारखा धोका उत्पन्न झालेला होता. संपूर्ण देशाला एकसंध राखण्याचा नेहरूंचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न त्यांच्या अंगलट तर येणार नव्हता. निदान त्या आयोगाच्या शिफारसीवरून तरी असंच वाटत होतं. राज्य पुनर्रचना आयोगाने हे मान्य केलं होतं की भाषेच्या आधारे राज्यांच्या सीमा निश्चित केल्या जाऊ शकतात, पण आपल्या शिफारशींमध्ये याचा उल्लेख करणं टाळलं. बॉम्बेला कुणा एका भाषेच्या कक्षेत ठेवण्यापेक्षा मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या राज्याची शिफारस केली होती. मात्र विदर्भाला मराठी भाषेच्या आधारे एक वेगळं राज्य तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. रीऑर्गेनाइजेशन जैसे कि घर जेवीटी उससे पहले ने भी एम्फेसिस किया कि इकोनॉमिक इंटीग्रेशन होना चाहिए, इकोनॉमिक सस्टेनेबिलिटी होना चाहिए. अगर हम लैंग्वेज बेस्ड इंटीग्रेशन की बात कर रहे हैं तो उसके साथ साथ ज्योग्राफिकल कॉन्टिग्यूटी का भी आइडिया है. सिर्फ लैंग्वेज के आधार पर आप डिवीजन नहीं कर सकते या सेपरेशन नहीं कर सकते, इंटीग्रेशन. आयोगाच्या अहवालामुळे सगळीकडे गोंधळ माजला आणि ओरडाआरड सुरू झाली. काँग्रेस वर्किंग कमिटी आणि त्यानंतर तत्कालीन बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई अशा 3 राज्यांचा प्रस्ताव जेव्हा मांडला तेव्हा लोकांच्या रागाचा भडका उडाला. 1955 साली मोरारजी देसाई आणि संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे काँग्रेसचे नेते एस के पाटील
त्यांनी नोव्हेंबर महिन्यात एक मोठा मोर्चा आयोजित केला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, इतका की दगडफेकीत मुख्यमंत्री मोरारजी देसाई जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्र जिंदाबाद. जो लोग इस बैठक में जो लोग इस बैठक में बाधा डालने की कोशिश कर रहे हैं, उन्हें मैं ये कहता हूँ कि आप अपने मकसद में कामयाब नहीं होंगे. आप अपने मकसद में कामयाब नहीं होंगे. महाराष्ट्र की पिछले 2 महीनों से उनके अंदर कोई भी कठिनाई नहीं आई है, वहाँ कभी भी तूफान नहीं हुआ ऐसा. आज आपने दिखा दिया है कि आपका दिल कितना छोटा है. जनता की आवाज, कांग्रेस की आवाज, जनता की आवाज, कांग्रेस की आवाज, जनता की आवाज, कांग्रेस की आवाज, जनता की आवाज, कांग्रेस की आवाज. शांत हो जाइए, शांत हो जाइए. मैं आप सब लोगों से अपील करता हूं, आप लोग शांत हो जाइए. जो लोग कांग्रेस कमेटी के फैसले से नाखुश हैं, उनसे हमारी कोई लड़ाई नहीं है, लेकिन अपनी बात मनवाने के लिए अगर ये तरीका अपनाया जाएगा तो इससे नुकसान ही होगा. क्या बम्बई ऐसे लोगों के हवाले कर सकते हैं? लेकिन कांग्रेस ऐसा हरगिज़ नहीं होने देगी. मुंबई महाराष्ट्राची राजधानी होणार की स्वतंत्र राज्य, या मुद्द्यावरून संपूर्ण शहर धुमसत होतं. नेहरूंच्या इच्छेनुसार काँग्रेसमधला एक मोठा गट स्वतंत्र मुंबई राज्याची वकिली करत होता, पण ह्या मुद्द्यावरून संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक नाराज होते. एक आठवडा मुंबईची परिस्थिती सुद्धा तणावाची होती, भीषण होती. आग, लूटमार, दगडफेक, पोलिसांच्या गोळीबारात 80 लोक मृत्युमुखी पडले. पुन्हा एकदा नेहरूंना देशात फाळणीचं वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री C.D. देशमुख यांच्याशी बोलण्याचा नेहरूंनी प्रयत्न केला, पण देशमुख सुद्धा संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक होते. ये देशमुख, भाषा का सवाल बंटवारे के समय बने हालातों से भी ज्यादा गंभीर, इसलिए जरूरी है कि हम सही नेतृत्व. आपका जवाब. नेहरू का इसकी सोच भी थी कि वो बॉम्बे महाराष्ट्र की राजधानी रहे, लेकिन इस मामले में कुछ क्लियर कट बहुत सोच नहीं बनी थी शुरू में, लेकिन बाद में महाराष्ट्रियंस ने काफ़ी इस पे विरोध जाहिर किया और काफ़ी दंगे हुए, सिविल वॉर लाइक सिचुएशन हुई. इवन मोरारजी देसाई जो थे वहाँ के मुख्यमंत्री थे, गुजराती थे, उनका विरोध हुआ, नेहरू जी का विरोध हुआ बॉम्बे में. तो इससे नेहरू जी को बड़ा धक्का लगा. मुंबईत सुरू असलेल्या दंगलींमुळे नेहरूंना हे प्रकर्षाने जाणवलं की भाषावार प्रांतांच्या मुद्द्यावर लोकांच्या भावना ते समजू शकले नव्हते. नेहरू आणि त्यांच्या कॅबिनेटला निर्णय घ्यायचा होता. मुंबईवरचा आपला हक्क ना मराठी भाषिक सोडायला तयार होते, नाही गुजराती. मुंबईला वेगळ्या राज्याचा दर्जा द्यावा की नाही ह्यावर देखील वाद होता. नेहरूंनी ह्यावर सुवर्ण मध्य गाठायचा प्रयत्न केला आणि याची घोषणा त्यांनी मुंबईत केली. देखिए, मैं मानता हूं कि बंबई को लेकर मराठी पक्ष काफी मजबूत है, लेकिन दूसरा पक्ष भी उतना ही मजबूत है. इसलिए कोई भी फैसला लेने से पहले हमें दोनों पक्षों को देखना होगा. लेकिन ऐसे किसी भी फैसले से मुझे आपत्ति है जो भारतवर्ष की अखंडता और एकता को प्रभावित करता हो. ये सब सोचकर महाराष्ट्र और गुजरात दो अलग अलग राज्य बनाए जा रहे हैं. अगले 5 वर्ष तक बंबई केंद्रीय शासित प्रदेश रहेगा
पंतप्रधान नेहरूंचं अपील हिंसा थांबवू शकलं नाही. उलट भाषण संपताच बॉम्बेमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक सुरू झाली. पोलिसांना गोळीबार सुद्धा करावा लागला. म्हणजे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. महाराष्ट्राचे काँग्रेस नेते ह्या निर्णयाविरुद्ध उघडपणे बोलायला लागले होते. केंद्रीय वित्तमंत्री C.D. देशमुख यांनी तर राजीनामा दिला. देशमुख का कहना था कि उन्होंने खुद ही घोषणा कर दी बॉम्बे में जाकर नेहरू ने कि भाई बॉम्बे को हम अलग राज्य बनाने की सोच सकते हैं. तो उन्होंने कैबिनेट को विश्वास में नहीं लिया. ये जो सारी जो ये कवायद हुई है इसमें, तो नेहरू का कहना था कि मैंने जो भी डिसीजन लिए हैं या जो भी मैंने सोच रखी है वो सभी कैबिनेट में डिस्कशन हुआ है. उन्होंने पेपर्स भी इकट्ठा किए. नेहरूंच्या आपल्या निर्णयावर ठाम न राहण्याने हा मुंबईचा मुद्दा अधिक ताणला जात होता. आताही तेच झालं. जुलै 1956 साली सरकार मुंबईला 3 राज्यात विभागण्यासाठी एक बिल घेऊन येणार होती. ज्या दिवशी हे बिल सादर होणार होतं त्याच दिवशी 180 संसद सदस्यांनी मुंबई मराठी आणि गुजराती भाषिकांचं राज्य असावं असा दबाव निर्माण केला. नेहरूंना परत एकदा आपला निर्णय बदलावा लागला. कॅबिनेट मीटिंग मध्ये निर्णय घेण्यात आला की मुंबईचा पूर्वीसारखाच दर्जा असावा. वो बॉम्बे को बाइलिंगुअल स्टेट बने रहना चाहते, लेकिन साथ ही वो डेमोक्रेटिक पर्सन थे. उनको पता था कि महाराष्ट्र में जो कांग्रेस वर्कर्स हैं वो बिल्कुल इस बात के लिए तैयार नहीं है. उनको ये भी इस बात का भी इम्कान था कि अगर वो बॉम्बे को अलग राज्य बनाने का समर्थन करेंगे तो उनको एंटी मराठी मान लिया जाएगा. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसार मुंबईचं क्षेत्र आता अधिक मोठं होणार होतं. यात सौराष्ट्र, कच्छ, हैदराबाद मधला मराठवाडा, मध्य भारतातला नागपूर आणि म्हैसूर मधले मराठी भाषिक जिल्हे सामील केले गेले. म्हणजे परिस्थितीत फारसा बदल होणार नव्हता. ज्या मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला फिरून सरकार परत तिथंच पोहोचलं होतं. ह्यामुळे आता संयुक्त महाराष्ट्र परिषदेसोबत महागुजरात जनता परिषदेने देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवली. त्यांच्या मते ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे गुजराती भाषिक अल्पसंख्याक होतील आणि आपल्या हक्कांपासून वंचित राहतील. नेहरू आता मुंबईच्या प्रश्नावर कुठलाही बदल स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना भाषावार प्रांत रचनेच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा शोधायचा होता. हा मुद्दा कायमचा मिटवायचा होता. राज्य पुनर्रचना आयोगाने आंध्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी वेगळ्या तेलंगणाची शिफारस केली होती. नेहरूंनी याकडे दुर्लक्ष केलं. आंध्रा का जो प्रपोजल है ऐसा लगता है कि बहुत जल्दी में लिया गया, क्योंकि पोटी श्रीरामुलु की डेथ हुई. एक वायलेंस को पॉलिटिकल वायलेंस काफी था उस स्केल का. वो नहीं चाहते थे कि और फर्दर वायलेंस बढ़े, क्योंकि वो अफेक्ट करता बाकी दक्षिण क्षेत्रों राज्यों को भी. तो नेहरू जल्दी में उसको तो मान गए, लेकिन तेलंगाना को नहीं, डिमांड को नहीं एक्सेप्ट कर पाए. जबकि एसआरसी रिपोर्ट खुद ही तेलंगाना के फेवर में. तो राज्य पुनर्निगम आयोग की काफी सारी रिकमेंडेशन नहीं लागू की गई. जैसे विदर्भ स्टेट का रिकमेंडेशन नहीं लागू. सरतेशेवटी 1 नोव्हेंबर 1956 साली पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्रचना कायदा संमत करण्यात आला. ह्या कायद्यानुसार भारतात एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. यात नव्या राज्यांमध्ये उत्तरेत पंजाब,